पण स्वतःच्या आयुष्यामध्ये हॅप्पी आपण असलं पाहिजे. मग हॅप्पी असण्याकरता काय करावं लागेल? मग ते सेशनच आपण त्या पद्धतीचं आज घेणार आहोत, हॅप्पी टू हेल्प. म्हणजे आयुष्यभर निरोगी, आनंदी, फिट आणि स्वस्थ कसं राहायचं या संदर्भात आपण आज या सेशनमध्ये पाहणार आहोत पहा. तर आपण जाणार आहोत पुढे. येस. तर आपण पाहू शकतो पहा की आपल्याला जर या ठिकाणी सर्वांचं या सेशनमध्ये स्वागत आहे पहा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही दिवसाची दिनचर्या आपली आहे ती दिनचर्या कशी असायला पाहिजे. त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी ओळख करून देतो पहा. माझं नाव योगेश पवार आणि गेल्या 4 वर्षापासून या कम्युनिटीमध्ये आहे पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने आपलं स्वतःचं जे काही शेड्यूल आहे पहा ते कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. तर सर्वांनी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पेन डायरी असेल तर पेन डायरी असेल तर आपण त्या ठिकाणी नोट्स काढून घ्यायच्यात पहा, जे जे तुम्हाला योग्य वाटेल त्या गोष्टी. तर सर्वांचं स्वागत आहे पहा या हॅपी टू हेल्प सेशनमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला दैनंदिन ज्या काही गोष्टी आहेत, जर आपण त्या ठिकाणी आपल्याला आयुष्य निरोगी पाहिजे असेल तर फक्त एकच आहार चांगला घेऊन उपयोग नाही पहा. तर त्यासाठी सगळ्यात पहिली जे 5 ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन, इटिंग ऑन टाइम, रेग्युलर एक्झरसाइज, रेस्ट अँड रिलॅक्सेशन. ह्या ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित करू शकू त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळणार आहे. त्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे चांगल्या प्रकारचा सकल संतुलित आहार घेतला पाहिजे. आपल्या आहारामध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या असतील, कडधान्य असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अंतर्भाव केला पाहिजे पहा. फक्त जर एखाद्याला वजन कमी करायचं आणि फक्त जर मी गाजर, काकडी, टोमॅटोज खायला लागलात, कार्बोहायड्रेटचं प्रमाण गेलं नाही, ते गुड फॅट्स, बॅड फॅट्स हे सुद्धा असतात पहा. मग गुड फॅट आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. बॅड फॅटचं प्रमाण कमी पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे महत्त्वाचं आहे पहा. म्हणून सगळ्या प्रकारच्या हिरवा पालेभाज्या, कडधान्य याचा वापर आपण आहारामध्ये केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण, इटिंग ऑन टाइम म्हणजे जेवण हे वेळेवर असणं गरजेचं आहे पहा खूप. काय होतं की कामाच्या व्यापामध्ये आपल्याला जेवण वेळेवर होत नाही. बऱ्याच व्यक्तींना विचारलं की तुमची जेवणाची वेळ काय, तर 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता, 3:30 वाजता वेळच मिळत नाही. अशा पद्धतीची कारणं आपण देतो पहा. परंतु जर स्वतःच्या आरोग्याबाबत आपण सिरियस नसाल तर वेळेवर जेवण नसेल, कारण जेवण हे लवकरही करणं गरजेचं नाही आणि उशिराही होणं आपल्या आरोग्याला चांगलं नाही पहा. म्हणून जेवण हे वेळेवर असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे रेग्युलर एक्झरसाइज. मग रेग्युलर एक्झरसाइजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपण आपल्याला आवडेल तो व्यायाम करू शकतो. कारण व्यायाम हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा असा पार्ट आहे. मग व्यायाम करताना आपण त्या ठिकाणी जो आपण आत्ता सकाळपासून व्यायाम करतोय पहा, अशा पद्धतीचा आपण करू शकतो. काहींना पोहणं आवडतं, सायकल चालवणं, योगा असेल, जिम असेल, तुम्हाला आवडेल तर तुम्ही व्यायाम करू शकता. परंतु जर आपण अशा पद्धतीने कम्युनिटीमध्ये जर सगळ्यांनी सोबत अशा व्यायाम केला तर रिझल्ट लवकर यायला खूप छान मदत होते. परंतु सर्वच व्यक्तींना आपापल्या कामातून जसा व्याप असेल पहा कामाचा त्या पद्धतीने आपण व्यायाम केला पाहिजे. त्यानंतर रेस्ट आणि रिलॅक्सेशन. आपण त्या ठिकाणी झोप आणि विश्रांती खूप महत्त्वाची आहे आपल्या शरीरासाठी. मग झोप आणि विश्रांती किती पाहिजे, तर साधारणतः महिलांना 7 ते 8 तास, पुरुषांना 6 ते 7 तास
अशा पद्धतीने झोप होणं गरजेचं आहे. परंतु कधी होणं गरजेचं आहे? रात्रीचं होणं गरजेचं आहे. पहा, तुम्ही म्हणाल तर आम्हाला रात्री खूप वेळ होतो झोपण्यासाठी, मग दिवसाच झोपलं तर चालेल का? तर नक्कीच चालणार नाही. पहा, ज्यांना रात्रीची झोप कुणाला आवश्यक आहे, पहा दिवसाची झोप, जी रात्रपाळीसाठी जे कर्मचारी असतील ड्युटीला जातात त्यांना ठीक आहे. पहा, आणि ह्या जर सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे फॉलो केल्या तरच आपलं हेल्दी बॉडी आणि लाईफ होऊ शकतं. म्हणजे चांगल्या प्रकारचं आपल्याला आरोग्य मिळू शकतं. पहा, त्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत. पहा, स्लाईडच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतो की या चित्रामध्ये अं, जर ऑल ओव्हर आपण जर सर्व पाहिलं तर यामध्ये ज्या काही गोष्टी दाखवल्या आहेत, पहा त्यामध्ये चहा कॉफी सारखे दाखवले आहेत, त्या ठिकाणी मिठाई आहे, अल्कोहोलचं आहे, त्या ठिकाणी सिगारेट दाखवले, आणि एक डोक्याला त्या ठिकाणी आपण म्हणतो की जे टेन्शन आल्यानंतर काय करावं हे आपल्याला सुचत नाही, अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी आपण चित्र पाहतोय पहा एका महिलेचं. मग खूप असं स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे पहा, आणि हे स्ट्रेसफुल लाईफ जगत असताना कुठंतरी आपण त्यातून ताणतणाव कमी करण्यासाठी मग अशा ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतो. मग त्या ठिकाणी मिठाई सुद्धा असेल पहा, तर एखादी चांगली घटना घडली आपल्या आयुष्यामध्ये, आनंदाची गोष्ट घडली, मग त्या ठिकाणी एखादं वस्तू घेतली असेल पहा, किंवा एखादा त्या ठिकाणी परीक्षेचा निकाल लागला असेल, तर या गोड पदार्थांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही संस्कृती आहे पहा, यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सणवार साजरे करत असतो, आणि सणवार साजरे करत असताना नक्कीच मिठाईचं आणि साखरेचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये जातं. आणि मग या सगळ्या गोष्टीमुळं हा जो काही ताणतणाव वाढलाय, यामुळे आपण या चित्रामध्ये पाहू शकता पहा, समोर चित्रामध्ये तर कुठेतरी ती व्यक्ती अशी खूप जे म्हणतो की फ्रेशनेसपणा कुठेही त्या ठिकाणी राहिलेला नाही, आणि स्वतःचे आरोग्य कसं बिघडलेलं आहे पहा, त्यामध्ये आपल्याला दिसतंय. मग काय कशामुळे या सगळ्या गोष्टी होतात? तर अन्नामध्ये आपल्या पोषक द्रव्यांची कमतरता निर्माण झालेली आहे. त्याचं कारण काय आहेत पहा, अन्न उगवण्याच्या चुकीच्या पद्धती. पूर्वीच्या त्या ठिकाणी जी काही शेती होती पहा, त्या शेतीपेक्षा आताची शेती ही खूप वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. आपण सगळे पाहतोय खूप वेगळ्या प्रकारची कीटकनाशके इतर गोष्टी वापरल्या जातात. अन्न साठवण्याच्या चुकीच्या पद्धती. पूर्वीच्या काळी पहा, त्या ठिकाणी धान्यामध्ये आपण जो म्हणतो ना कडुनिंबाचा पाला, राख, याच्यामध्ये ठेवायचे. पण आता इंजेक्शन देतात पहा, इंजेक्शन आहेत. त्या ठिकाणी बोरिक पावडर असेल, इतर टॅबलेट असतील, ते आपण धान्यामध्ये ठेवतोय, आणि मग त्यामुळं ते धान्य खराब होत नाही. परंतु पूर्वीच्या काळी कोणत्याही प्रकारचे अशी गोष्टी नव्हत्या पहा. अन्न शिजवण्याच्या चुकीच्या पद्धती. मग पूर्वी आपण पाहायचं की चुलीवरती स्वयंपाक व्हायचा पहा, परंतु आता मात्र गॅसवरती स्वयंपाक आपण बनवतोय, आणि या गॅसवरती हाय त्या ठिकाणी टेम्परेचरला प्रेशर कुकर सारख्या गोष्टी आपण वापरतोय, ओव्हन सारख्या गोष्टी वापरतोय, भाजीपाला खराब होऊ नये म्हणून फ्रीजचा वापर करतोय, आणि या सगळ्या गोष्टींमुळं कुठंतरी आपलं आरोग्य बिघडत चाललंय. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता पहा की रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर सुरू आहे. पूर्वी शेती ही बैलाने केली जायची पहा, आता पात्र पूर्णपणे यांत्रिकीकरण झाल्यामुळं ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती केली जाते, आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये रासायनिक खतं, कीटकनाशक यांचा वापर केला जातोय, आणि जी काही फळं आहेत ती फळं कोणतीही नैसर्गिक पद्धतीने पिकवली जात नाहीत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं कलरिंग केलं जातंय. भाजीपाला हा अस्ताव्यस्त आपण पाहू शकतो पहा, पडलेला असतो मार्केटमध्ये, परंतु आपण ज्यावेळेस घ्यायला जातो त्यावेळेस मात्र कुठेतरी तो असा एक सुंदर अशा प्रकारे सजवलेला असतो, आणि भाजीपाला घेत असताना त्याच्यावरती तो रस्त्याच्या कडेला कुठतरी आपण घेत असतो पहा, दिवसभर त्या ठिकाणी रस्त्यावरून येणारे धूळ, इतर जी काही म्हणतो आपण, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती असतात पहा. म्हणून भाजीपाला हा स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत पहा, तर व्हॉट इज बॅलन्स न्यूट्रिशन पहा. बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय? सकल संतुलित आहार म्हणजे काय? तेव्हा कोणकोणत्या पद्धतीचा आहार आपण दिवसभरामध्ये आपल्या शरीराला कशाची गरज आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन. प्रोटीनची गरज पाहिजे पहा. प्रोटीनची गरज आपल्या शरीराला आहे. जेवढं ग्रॅम वजन असतं तेवढं ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. त्यानंतर कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे योग्य रीतीने पाहिजे. जास्त प्रमाणातही नको पहा. इसेन्शियल फॅट्स म्हणजे चांगलेच जे गुड फॅट्स म्हणतो आपण त्याला, ते गुड फॅट्स सुद्धा आपल्या बॉडीमध्ये पाहिजेत. त्यानंतर फायबर असेल, हर्ब्स असतील पहा, आणि वॉटर. मग फायबरचं प्रमाण सुद्धा पाहिजे पहा. फायबर म्हणजे आपल्या आतड्याचे अंग,
जर फायबर चांगल्या भरपूर प्रमाणामध्ये आपण घेतलं नाही तर पोट साफ न होणं, अशा प्रकारचे आजार त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. बऱ्याचशा व्यक्तींना तो प्रॉब्लेम असतो. आणि पाणी सुद्धा साधारणतः 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी आपण घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. तर human body consists of 100 trillion cells and required 114 different nutrition daily. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 100 ट्रिलियन्स पेक्षा म्हणजे लाखो करोडो पेशी आहेत. आणि या पेशींसाठी काय पाहिजे तर 114 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही न्यूट्रिशन आहे, सकल संतुलित आहार आहे, याची गरज आपल्या शरीराला असते. मग मिळते का? तर नाही मिळत. मग एनर्जी कशापासून मिळते आपल्या शरीराला, जी ताकद म्हणतो आपण, ती म्हणजे आपल्याला शरीरात असणारे फॅट्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन, या 3 गोष्टीमुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. आणि या जर गोष्टी मिळाल्या तरच आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन टू रिस्टोर सेल्स अँड टिश्यू, तरच ज्या पेशी आहेत त्या पेशी ह्या चांगल्या प्रकारे राहू शकतात. मग आपण म्हणतो बऱ्याचशा आजारामध्ये की पेशी कमी झाल्या, पेशी वाढल्या. मग हे सगळे ज्या काही चक्र आहे हे मग दिवसा असेल, रात्र असेल, हे संपूर्णपणे 24 तासामध्ये अशा पद्धतीचं आपण आपल्या शरीरामध्ये ही प्रक्रिया चालू असते. तर नेमकं मग काय घडतंय, आपण काय कशामुळे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीयेत? तर आपल्याला आपलं खायला काय आवडतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठाचे पदार्थ, मिठापासून बनवलेले, म्हणजे जास्त खारवलेले पदार्थ म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये लोणचं असेल, पापड असेल, खारे शेंगदाणे असतील. आणि अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भाजीला मीठ पण टाकणं, साखर, बऱ्याचशा व्यक्तींना असतं सवय जेवणामध्ये वरून मीठ घेण्याची. म्हणजे मीठ असेल, साखर असेल, तेल, मसाले, अतिरिक्त कॅलरीज आणि पिष्टमय पदार्थ, हे आपण जास्त प्रमाणामध्ये घेतोय. आणि फास्ट फूड मध्ये एवढ्या जास्त प्रचंड प्रमाणामध्ये कॅलरीज आहेत परंतु पोषक घटक मात्र खूप कमी आहेत. त्यामुळे आपलं वजन वाढतं. कारण शरीरामध्ये ज्या गोष्टी आपल्या गरजेच्या आहेत त्या मात्र कमी मिळत आहेत, आणि ज्या नको आहेत त्याच जास्त प्रमाणामध्ये मिळतात. मग जास्त तळलेले पदार्थ असतील नॉनव्हेजचं प्रमाण असेल, बेकरी आयटम असतील, साखर असेल, मीठ, खराब फॅट्स असतील, अल्कोहोल, औषधी, कीटकनाशक आणि केमिकल यांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरात गेल्यामुळं आपलं आरोग्य बिघडत चाललंय. मग यामुळे जर आरोग्य बिघडत असेल तर मग काय घेतलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये? तर आधुनिक जेवणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोषक अंशाची कमतरता असल्यामुळं आपलं शरीर आजारी पडतंय. थोडंसं कुठं तसं वातावरण चेंज झालं की लगेच सर्दी, खोकला, ताप, ह्या सगळ्या ज्या म्हणतो आपण की कुठंतरी आपली इम्युनिटी पॉवर कमी होत चालली. आणि मग यासाठी काय पाहिजे? प्रोटीनयुक्त पदार्थ आपण घेणं गरजेचं आहे, खनिजयुक्त पदार्थ घेणं गरजेचं आहे, पिष्टमय पदार्थ घेणं गरजेचं आहे, चांगल्या प्रकारचे फॅट्स घेणं गरजेचं आहे. आणि तेल, जीवनसत्व आणि वनस्पतीजन्य जे पदार्थ आहेत याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतोय. आणि त्यामुळेच आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जाणवतोय. मग इफ यू डोंट टेक केअर ऑफ युअर बॉडी, युअर बॉडी वोंट टेक केअर ऑफ यू. जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली नाही तर तुमचे शरीरही तुमची काळजी घेणार नाही. आपण पाहू शकतो प्रत्येकाकडे आपण टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्या फोर व्हीलर, टू व्हीलरची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतो, इन्शुरन्स असेल, सगळं असेल, परंतु स्वतःच्या इन्शुरन्स आपण काढायला तरी काही टाळाटाळ करतो. घराचा इन्शुरन्स काढून घेतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जशी गाडीची काळजी घेतो ना तशी आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. मग कुणी घेतली पाहिजे? तर स्वतःच आपण त्या ठिकाणी आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. मग आपल्याला किंमत मोजावी लागते. कशासाठी किंमत मोजावी लागते? तर आपण या चित्रामध्ये पाहू शकतो की आयडियल बॉडी म्हणजे आपले वजन उंचीनुसार किती आहे त्याला म्हणतात आयडियल बॉडी. आणि जे आपण फॅट डेव्हलप्ड बॉडी आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढलं तर कशा पद्धतीची शकते आपण या ठिकाणी पाहू शकतो. पोटामध्ये ही जी चरबी वाढली पिवळ्या रंगाची पूर्णपणे. त्यानंतर आपण या व्यक्तीचं पूर्ण जर बॉडी स्ट्रक्चर पाहिलं तर कुठंतरी या शरीरापेक्षा आपल्याला जर इकडचं आपण पाहिलं तर आयडियल बॉडी असणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळं आपलं आयुष्य नक्कीच वाढू शकतं. आणि ज्या व्यक्तींचं वजन जास्त असतं त्यांचं आजाराचं प्रमाणही तेवढ्याच प्रमाणात जास्त असतं. मग
त्या ठिकाणी तुमचं वजन म्हणजे फक्त चरबी जर 10 किलो असेल तर तुम्हाला तुमच्या हृदयाला 1050 लिटर रक्त एका दिवसात जास्त पंप करावे लागतील. 1050 लिटर रक्त त्या ठिकाणी जास्त वेगाने पंप करावे लागते पहा. म्हणून पोटाचा घेर जर जास्त असेल तर आपल्या आयुष्याची रेखा म्हणजे आयुष्य सुद्धा कमी आहे. सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला पहा. जर तुम्हाला यापुढे कोणी व्यक्ती दिसेल ज्याचं पोट खूप मोठं आहे, वजन जास्त आहे, त्यांना फक्त तुम्ही एवढंच सांगा की तुम्हाला जर आयुष्य वाढायचं असेल तर तुम्हाला पोट कमी करणं गरजेचं आहे. आणि कसं करायचं ते आम्ही आमच्या कॉलवर तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत. म्हणजे कुणाचं तरी आपण आयुष्य त्या ठिकाणी वाढवण्यासाठी त्याला मदत करू शकतो. मग याचा परिणाम काय होतो पहा. वजन वाढतं आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात पहा. जर आपल्या वजनाचं असंतुलन निर्माण झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने, ज्याला आपण WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, या ओबेसिटीला आरोग्याचा क्रमांक 1चा शत्रू म्हणून जाहीर केले पहा. तर मग ही जी काही विजरल फॅट म्हणतो आपण त्याला पहा, ही जी पोटाची चरबी आहे, ही पोटाची चरबी, त्यानंतर पोटाच्या अवयवांच्या भोवतालची चरबी आणि त्वचेखालील चरबी, हे 3 प्रकार असतात आपल्या शरीरामध्ये पहा. 3 प्रकारची चरबी आपल्या शरीरामध्ये असते. पहिली म्हणजे व्हिजरल फॅट, पोटाच्या अवतीभोवती असणारी चरबी, त्यानंतर त्वचेखाली असणारी चरबी. ही चरबी कमी करणं खूप गरजेचं आहे. महिला भगिनी असतील, पुरुष असतील, या सर्वांना त्या ठिकाणी व्हिजरल फॅट जर कमी झाले तर बऱ्यापैकी आपण आजारांना पासून कमी होतो. जर हा पोटाचा जर घेर वाढला तर काय नेमकं आपल्या शरीरामध्ये काय अडचण येऊ शकते, काय प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे काय होतं बा, हृदयाकडे रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत यामध्ये ही चरबी साठते आणि ही चरबी ठरते कारण कशासाठी. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं पा, त्या व्यक्तीचा बीपी वाढतो, हार्ट अटॅक सारखे आजार होतात, त्यानंतर पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस आपण म्हणू शकतो पहा. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतात. आणि मग ही जी काही जागतिक आरोग्य संघटना आहे, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की तुम्हाला 5 प्रकारचे आजार होऊ शकतात जर तुमचं वजन जास्त असेल तर. तो म्हणजे पहिला म्हणजे मधुमेह टाईप 2. जर त्या ठिकाणी त्याला आपण डायबिटीस सुद्धा म्हणतो पहा. कारण आपण पाहतो की बरेचसे मराठी शब्द असतात पहा, परंतु आपल्याला इंग्रजी सोपे वाटतात म्हणून मधुमेह आपण शक्यतो कोणी म्हणत नाही, त्या ठिकाणी डायबिटीस किंवा शुगर म्हणतो. दुसरं म्हणजे हृदयरोग, हृदयासंदर्भाचे आजार, त्यानंतर हाय बीपी, पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर. हे सगळे अतिरिक्त वजनामुळे आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला होत असत पहा. म्हणजे आता आपण पाहू शकतो पहा, मग अतिरिक्त चरबी शरीरातील सर्व आजारांचे कमी वयातील मृत्यूचे कारण काय आहे. पहिलं म्हणजे मधुमेह. मधुमेह असेल त्या ठिकाणी बद्धकोष्ठता आहे, पोट साफ न होणं, आम्लपित्त, बऱ्याच व्यक्तींना त्या ठिकाणी खूप ऍसिडिटी होत असते पहा. अजीर्ण होत असतं. अजीर्ण होण्याचं कारण म्हणजे उशिरा जेवण करणं, वेळेवर जेवण न करणं, जास्त मसालेदार पदार्थ खाणं आणि आतड्यांचे आजार होतात. मग ते आपण म्हणतो की त्याला त्या ठिकाणी अल्सर झालाय, पोटाचा अल्सर झालाय पहा. काही जेवण केलं की पचन होत नाही, लगेच उलटी होते. म्हणजे हे सगळे आजार आपोआप होत नाहीत, त्याला कारणीभूत हे आपण स्वतः असतो बा. दमा होतो बा बऱ्याच व्यक्तींना, त्या ठिकाणी पावसाळी वातावरण असेल तर लगेच त्या ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होतो. ॲलर्जीचं सुद्धा आहे पहा, धुळीची ॲलर्जी आहे, तर खूप खूप ॲलर्जीचं प्रमाण वाढलेत पहा. आणि मग पित्ताशयामध्ये खडे होणं किंवा पित्ताशयाचे जे आजार आहेत पहा, म्हणजे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला पोटामधूनच बरेचसे आजार असतात आणि पोट जर साफ होत असेल आपलं व्यवस्थित तर बरेचसे आजार हे कमी होऊ शकतात. मग अनिद्रा, त्या ठिकाणी विसरळूपणा, आळस, नैराश्य, मंदपणा, कायम त्या ठिकाणी असं निरुत्साही असणं किंवा थकवा असणं, गुडघेदुखी असेल, टाचदुखी असेल पहा, कंबरदुखी असेल, मणक्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत पहा. हे सगळं होतं ते शरीरातील असणारे आपले हार्मोनचं असंतुलन. पीसीओडी किंवा थायरॉइड, आपण कालच सेशन ऐकलं पहा. पीसीओडी, पीसीओएस वर त्या ठिकाणी कुलकर्णी सरांनी खूप छान माहिती सांगितली होती. आणि मग ह्या सगळे आहेत तर मग आपण त्या ठिकाणी डॉक्टर फॅटी लिव्हर झाले, तुम्हाला कॅन्सरचं त्या ठिकाणी प्रमाण वाढलंय, शरीरामध्ये कॅन्सर डिटेक्ट झालाय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की आपण कुठंतरी खचून जातो पहा, खचून. आता विचार करतो की आता आपल्या आयुष्याचं काही खरं राहिलेलं नाही. कारण हे झालं मोठ्या व्यक्तींचं, परंतु त्यासोबत आपली जी काही लहान बाळं आहेत पहा, मुलं आहेत, यांचं आरोग्य
आपण स्वतःच्या आरोग्यावर खराब करत चाललोय. कशामुळं? कारण ती मुलं पाहतो आपण लॉकडाऊन नंतर किंवा लॉकडाऊन पासून कुठेही फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी जात नाहीत. पूर्वीच्या काळी खूप खेळ असायचे पहा. त्या ठिकाणी मुलं विटीदांडू असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, हे सगळे खेळ शाळेमध्ये सुद्धा त्या प्रमाणात व्हायचे. घरी सुद्धा मुलं खेळायची पहा. आणि त्यामुळं त्यांच्या एक शरीरामध्ये कुठेतरी शारीरिक ऍक्टिव्हिटी असायची पहा. परंतु त्या मुलांचं लाईफ तसं राहिलंच नाही. स्ट्रेसफुल झाले पूर्णपणे. मुलं सारखी त्या ठिकाणी अभ्यासामध्ये गुंग असतात किंवा त्या ठिकाणी टीव्ही असेल पहा, व्हिडिओ गेम असेल, सेलफोन मध्ये आपण मोबाईल मधले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत पहा, ते गेम मुलं खेळतात. फास्ट फूडचं प्रमाण वाढलंय. कारण आपण पाहतो स्विगी असेल, त्या ठिकाणी झोमॅटो असेल, यावरून तर लगेच मुलं ऑर्डर करतात पहा. आणि 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्येच घरी लगेच ऑर्डर येते पहा. हॉकर्स फूड आपण पाहतो वेगवेगळ्या मॉल्समध्ये. त्या ठिकाणी हे जे काही प्रोसेस्ड फूड, इन्स्टंट फूड जे काही मिळतात पहा, घरी आणून फक्त रेडी टू कुक म्हणतात त्याला. फक्त गरम केलं की भाजी रेडी. त्यानंतर एकदा भाजी बनवली की त्या ठिकाणी 3-3, 4-4 दिवस आपण भाजी खातोय पहा ती फ्रीजमध्ये ठेवून. ही सगळी संस्कृती जी आहे नवीन आलेली, शहरी असेल किंवा आपण त्याला स्वतःचं त्या ठिकाणी जर आपण स्वतःला असं समजा असू की आम्ही आता त्या ठिकाणी एक मॉडर्न झालेलो आहोत, परंतु हे मॉडर्न होत असताना कुठंतरी आपलं आरोग्य मात्र बिघडत चाललंय, हे आपण विसरतोय. रिकमेंडेड फूड आपण पहा टीव्हीवरती, 2-2 मिनिटामध्ये मॅगी तयार होते पहा. परंतु ती 2 मिनिटामध्ये तयार होणाऱ्या मॅगीमध्ये कोणकोणते घटक आहेत याचा विचार आपण करत नाहीत. मुलगा मागतोय म्हणून आपण त्याला देतोय, कारण आपण विचार करतो की आपल्याला लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या नाहीत. आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. म्हणून आता जे काही नवीन नवीन मॅगझिन येतात पहा, पूर्ण देशभरातून, राज्यातून किंवा जगभरामध्ये, तर त्यावरती आता लहान मुलांच्या आरोग्यावरती, या ओबेसिटीवरती त्या ठिकाणी लेख आलेले पहा. ओबेसिटी द ग्लोब, द न्यूएस्ट, अशा पद्धतीने पहा. म्हणजे किड्स विथ डायबिटीज, लहान मुलांना डायबिटीस व्हायला लागलाय. अनहेल्दी टीन्स, म्हणजे त्या ठिकाणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींमध्ये आपण मुलांचंही आरोग्य बिघडत चाललंय. आणि जो बीपी 60 वयानंतर यायचा पहा, तो आता 20 वर्षाच्या तरुणांना व्हायला लागलाय. काय करणार असेल याचं? याला म्हणजे बदलत्या जीवनशैलीचं. हे मी नाही सांगत आहे पहा, जो आपण सकाळ समूहाचा जो पेपर आहे पहा, त्याच्यामध्ये बातम्या आलेल्या आहेत ह्या सगळ्या पूर्णपणे. 35 मध्येच हार्ट अटॅक यायला लागला आहे. आणि आपण पाहिलं की लवकरच त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी लहान वयापासूनच यायला लागल्यात पहा पूर्णपणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मग 40% डॉक्टर लठ्ठ आहेत पहा. म्हणजे आपण जर डॉक्टरांकडे गेले, डॉक्टर म्हणतो वजन कमी करायचंय, तर ज्या डॉक्टरांना आपण विचारतो ना, त्यांचीही प्रकृती आपण अशी, म्हणजे त्या ठिकाणी मला एक सांगायचंय की सगळ्यांचंच आरोग्य बिघडत चाललंय. आणि हे आरोग्य बिघडत असताना या डॉक्टरांची जी काही परिषद होत असतात पहा, त्यांचे जे काही मोठमोठे सेमिनार होत असतात, त्यामध्ये सुद्धा डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्यावरती सुद्धा त्या ठिकाणी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो पहा, 70% जे काही डॉक्टर व्हिजिट्स आर ड्यू टू डाएट रिलेटेड कंडिशन. ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता, डॉक्टरांकडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात, काल काय खाल्लं होतं? कारण काल काय खाल्लंय त्याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपला आजार अवलंबून असतो पहा. म्हणून 50%, म्हणजे 15% ऑफ दिस कॅन बी प्रिव्हेंटेड विथ गुड न्यूट्रिशन अँड लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट. म्हणून आपल्याला जर आपलं आरोग्य चांगलं करायचं असेल ना, तर आपण चांगल्या प्रकारचा सकल संतुलित आहार घेऊन आणि आपली स्वतःची लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे. मग व्हाय ब्रेकफास्ट? मग ब्रेक द्यायचा आपला पहा सकाळच्या, जे काय आपण फास्ट त्या ठिकाणी सकाळी सकाळी गोष्टी खात असतो पहा. मग चुकीचा नाश्ता, कारण तुम्ही हे जे चित्र पाहिलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येणार पहा. कारण का? बऱ्याचशा लोकांना सकाळी 6, 6:30, 7 वाजता जेवणाची सवय. पोळी भाजी मस्तपैकी खातात, पोळी त्या ठिकाणी पोळी आणि चहा बरोबर पोळी खातात पहा. बरेचसे बिस्किट असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण सकाळच्या, आणि सकाळी दिवस उगवल्यापासूनच चुकीच्या सवय सुरू करतो आपण. मग पोळी भाजी असेल पहा, चहामध्ये त्या ठिकाणी बिस्किट, टोस्ट, खारी असेल, इडली असेल, उत्तप्पा असेल, त्यानंतर पावभाजी असेल पहा. अशा प्रकारचा हेवी नाश्ता जर तुम्ही सकाळपासूनच सुरू केला, कसं आरोग्य चांगलं राहील आपलं? नाही राहणार पहा. म्हणून सकाळी ही पिष्टमय पदार्थांची जी न्याहारी घेतो आपण सकाळच्या वेळेला, त्याच्यामध्ये पाव, बटर, टोस्ट, चहा, पोहे, उपीट हे घेत असतो.
त्यामुळे शरीरामध्ये अचानक साखरेचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं आणि त्या पाठोपाठ इन्सुलिन जे स्रवण होत असतं आपल्या शरीरामध्ये पहा, हे इन्सुलिन स्रवण होत असताना रक्तातली साखर कमी केली जाते व जादा साखरेचे रूपांतर ही चरबीमध्ये होऊन ते आपल्या शरीरामध्ये साठवले जातात आणि लगेचच आपल्याला भुकेची जाणीव सुरू होऊन ही प्रक्रिया दिवसभरात 2-3 वेळा होते. त्यामुळे आपल्याला काय होतो, मधुमेह, त्याला आपण डायबिटीज म्हणतो, अतिरक्तदाब, ह्या सगळ्या गोष्टी वाढण्याचा संभव आपल्या होऊ शकतो पहा. मग न्याहारी न करणं म्हणजे सकाळचा नाश्ता न करणं जर तुम्ही टाळलं तर शरीरातील साखर नियमित पातळीपेक्षा खाली जाते, अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पिष्टमय पदार्थांची न्याहारी जर तुम्ही केली म्हणजे त्या ठिकाणी आपण जे म्हणतो की साखरेचे जे प्रमाण आहे ते प्रमाण वरील प्रमाणे प्रक्रिया सुरू होते, पण हीच प्रक्रिया तुम्हाला अतिरक्तदाब, डायबिटीज आणि वजन वाढणं, बऱ्याच व्यक्तींना आम्ही 5 वर्ष झालेत, रोज सकाळी 5 किलोमीटर चालतो, संध्याकाळी 5 किलोमीटर चालतो, परंतु जर तुम्ही कॅलरी मॅनेजमेंट केलं नाही ना, किती वर्ष चाला, 1 ग्रॅम वजन कमी होणार नाही, 1 ग्रॅम. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू शकतो पहा, या ठिकाणी गाडी दाखवली पहा. ही जर गाडी आपल्याला, आपण प्रत्येकाची गाडीची आपण काळजी घेतो पहा, म्हणजे तुमचं शरीर हे तुमच्या सर्वोच्च सेवा देणारे यंत्र आहे. त्यामध्ये इंधन म्हणून काय तुम्ही काय घालताय, तर या गाडीची आपण काळजी घेतो पहा. तसे गाडीचे स्पेअर पार्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो. तशाच प्रकारचे स्पेअर पार्ट आपल्या शरीरामधले या ठिकाणी दाखवलेत पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण एक जर किडनी जरी आपली खराब झाली ना, किडनी ती जर ट्रान्सफॉर्म प्लांट करायची म्हटलं तर त्याचा खर्च जवळजवळ 40 ते 50 लाखापर्यंत जातोय पहा. म्हणजे एक अवयव जरी आपला बदलला, डोळे असतील, हृदय असेल, त्या ठिकाणी ब्रेन असेल, म्हणजे प्रत्येक जे काही आपले शरीरामधील ऑर्गन्स आहेत, एकाही ऑर्गनचे जर आपल्याला चेंज करायचं असेल तर त्याची काही लाखामध्ये, करोडोमध्ये किंमत मोजावी लागते. परंतु याची किंमत आपल्याला कळत नाही पहा. म्हणून तुमच्या आपल्या शरीरासाठी पहा, कोणतं इंधन आवश्यक आहे. तुम्ही चित्रामध्येच पाहू शकता पहा, पूर्णपणे फळं, भाजीपाला यामध्ये दिलते पहा. डू इट फॉर लाईफ. मग याचाच वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा. मग कशाचा करायचंय, सकल संतुलित आहाराची गरज काय आहे आपल्याला, तर सकल संतुलित आहार जर आपण घेतला तर तुम्हाला 95% आजारांपासून तुम्हाला वाचू शकतो. किती छान आहे की नाही, पहा बरं. जर आपण चांगलं खाल्लं तर चांगलं दिसणार आहोत. याचा काय फायदा आहे आपल्याला, शरीराची योग्य प्रकारे वाढ होते, सगळ्यात महत्वाचा फायदा. दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पहा. शरीरामधून जी काही विषद्रव्ये, टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकण्याचं काम सुरू करतं आणि कायम तारुण्य टिकवून ठेवतं. आणि सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडतं पहा. तारुण्य जर आपलं आयुष्यभर राहणार असेल चांगल्या प्रकारे तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि आपले उत्साह आणि एनर्जी, जो फिटनेस म्हणतो आपण, एनर्जी लेवल आहे, ही एनर्जी लेवल यामुळे वाढते. आपण या ठिकाणी पाहू शकतो पहा, किती सुखी कुटुंब दिसतंय पहा, की यामध्ये सर्वजण त्या ठिकाणी असे फिट आणि आनंदी दिसत आहेत. आणि अशाच पद्धतीचा आनंदी आपल्याला राहायचंय पहा. त्यानंतर 6 महत्वाचे पोषक घटक आपल्या शरीरामध्ये पाहिजेत. ते म्हणजे पहिलं म्हणजे प्रोटीन काय करतं, आपल्या स्नायूंना मजबूत बनवतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं पहा. दुसरं म्हणजे जीवनसत्व व खनिजे. शरीरातून विषद्रव्ये ज्यावेळेस बाहेर टाकले जातात त्यावेळेस पेशींना गंज चढू देत नाही. चांगल्या प्रकारचे फॅट्स आपल्याला एनर्जी देतात पहा. फायबर म्हणजे जर मगाशी सांगितल्याप्रमाणे आतड्याची आंघोळ, आतडे स्वच्छ करते आणि आपलं पचनशक्ती सुधारते. आणि पिष्टमय पदार्थ शरीराला वेगवेगळ्या क्रियांसाठी आपला ऊर्जा देत असतं. आणि पाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी आपण पिणं खूप गरजेचं आहे. मग अन्न म्हणजे काय आणि पोषक घटक म्हणजे काय? जर तुम्हाला मी सांगितलं की गाजर खाणं खूप चांगलं आहे आणि तुमच्यापैकी जर एखाद्या व्यक्तीने असा विचार केला, मग गाजर खाण्यापेक्षा गाजराचा जर हलवा बनवला तर, याचा विचार आपण करतो पहा. मग जर गाजराचा हलवा तुम्ही बनवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही काजू, बदाम, त्या ठिकाणी असणारं साजूक तूप, ह्या सगळ्या गोष्टी, साखर तुम्ही त्या ठिकाणी वापरणार आहात. आणि हे सगळं प्रमाण वाढलं तर, मी जर म्हटलं तुम्हाला तरी प्रोटीनसाठी डाळीचा खूप गरज आहे, परंतु डाळीपासून बनवलेली बर्फी तुम्ही खाणार असाल तर नक्कीच तुमच्या आरोग्याला चांगली नाही पहा. म्हणून कच्चे त्या ठिकाणी आपण भूक असो वा नसो अन्न खातो. मग हे जे खात असताना आपण जे न्यूट्रिशन म्हणतो आपण, ते न्यूट्रिशन म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारं इंधन म्हणतो आपण त्याला.
आणि हे आपल्या प्रत्येकाच्या पेशीचा आहे. म्हणून हिरव्या पालेभाज्या असतील, सगळ्या प्रकारची फळं असतील, याचा वापर आपण आहारामध्ये केला पाहिजे. आणि असा आरोग्यपूर्ण पोषक घटकांनी युक्त जर तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागणार आहे. मी म्हटलं तुम्हाला सगळ्या प्रकारचे फळं, मग किती प्रकारचे फळं खाणार तुम्ही? रोज 10 फळं खाणार का रोज दिवसभरामध्ये? सगळ्या प्रकारचा भाजीपाला तुम्ही 4-5 प्रकारच्या भाज्या बनवणार का आहारामध्ये? नाही बनवू शकत. तुम्ही त्या ठिकाणी ज्वारीची, बाजरीची भाकरी, त्या ठिकाणी पोळी, हे सगळे एकाच वेळेस खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. आणि जर खायचं म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुम्ही हे सगळं खायला लागलात तर जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज तुम्हाला भेटतील आणि तुमचं वजन सुद्धा यामुळे काय होईल? वाढवले. पण याचं उत्तर मात्र माझ्याकडे आहे पहा. मग जगातील जे काही मान्यता प्राप्त डॉक्टर्स असतील, शास्त्रज्ञ असतील, यांनी असा एक नाश्त्याचा फॉर्म्युला शोधलाय की जो आपण सकाळचं फ्यूल म्हणून घेतोय पहा. या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता पहा की आपण सकाळी सर्वजण फ्यूल बनवून घेतो वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. मग अशा प्रकारचा नाश्त्याचा फॉर्म्युला शोधला आहे ज्यामुळं तुमच्या शरीराला आवश्यक असणारी पोषक घटकांची गरज तर भागवली जाईलच, त्याबरोबर कमी कॅलरीज आणि जास्त पोषण मूल्य असणारा हा जो काय आहार आहे तुमच्या शरीराला प्रत्येक पोषक घटक पुरवेल. हा नाश्ता सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवील आणि आरोग्यपूर्ण ठेवील. म्हणजे तुम्हाला आळस, थकवा, कंटाळा येणार नाही ह्या जर तुम्ही त्या ठिकाणी घेतलात तर. मग तुम्ही ठरवायचंय आयुष्य हे गोळ्या खाऊन आयुष्यभर जगायचंय की तुम्हाला चांगल्या प्रकारचा सकल संतुलित आहार घेऊन जगायचंय. मग आपण आपल्या जीवनात सुरुवातीला खूप पैसे कमवतो आपण, परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आताच एक आपण एक मागच्या आठवड्यामध्ये बातमी पाहिली असेल पहा की सुब्रतो राय जे सहारा समूहाचे सर्व सर्वे होते पहा, की ज्यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये 500 कोटी रुपये खर्च केला होता, परंतु ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांचे मुलं, त्यांची बायको, कोणीही त्यांच्या अंत्यविधीला आलं नाही. मग कशासाठी करतोय आपण हे सगळं? त्यांची मित्रमंडळ आणि बाकीचे जे काही मीडियातील लोक आहेत त्यांनी त्यांचा अंत्यविधी केला पहा. मग आपण जीवनाच्या सुरुवातीला पैसे कमवण्यामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष देतो आणि मग काय करतो पहा, जेवढा पैसा कमवलाय ना तेवढा सगळा आपण डॉक्टरांच्या हवाली करतो आणि डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर साहेब, हे सगळे पैसे मी आयुष्यभर कमवलेले पैसे तुम्हाला देतोय, परंतु मला मात्र आता यातून त्या काय करा, सही सलामत सुखरूप मला त्या ठिकाणी बाहेर काढा, कारण मला इतक्या लवकर मरायचं नाही. मला माझं जीवन खूप प्रिय आहे. आणि हे सगळं आपण डॉक्टरांना सांगतो, परंतु डॉक्टर सुद्धा फक्त प्रयत्न करू शकतात पहा. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्णपणे त्या ठिकाणी हानी केलेली असेल तर कुणीही तुम्हाला वाचू शकत नाही. मग आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराची किंमत पाहणार आहोत पहा. किंमत किती किंमत आहे? तर आपल्या शरीराची किंमत म्हणजे 3,49,99,385. तुम्ही म्हणता सर तुम्ही कुठे गेले ते हिशोब करायला? मी कुठेही गेलेलो नव्हतो. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला जर एखादी त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला अवयव एखादा ट्रान्सप्लांट करायचा असेल तर त्याची किंमत या ठिकाणी दिलेली आहे पहा. एवढं किंमत आहे. मग जर तुमच्याकडे 3.5 कोटीचं शरीर आहे, मग त्या शरीराचा वापर तुम्ही का चांगल्या पद्धतीने करू शकणार नाहीत? का चांगल्या पद्धतीने करत नाहीत? तर अशा पद्धतीने हे शरीर म्हणजे एक मंदिर आहे पहा, आणि या मंदिराचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कचरा कुंडी बनवू नका. जर कचरा कुंडी बनवली तर त्यातून फळही तुम्हाला तसंच मिळणार आहे. माझं फक्त त्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड हेल्दी लाईफ. स्टे सेफ, स्टे हेल्दी. तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी आरोग्यमय शुभेच्छा. तुम्ही अशा पद्धतीने स्वतःचं आरोग्य चांगलं करू शकता. आणि हा आमचा स्वतःचा अनुभव आहे पहा. आम्ही या कम्युनिटी सोबत 4 वर्षापासून आहोत. चांगल्या प्रकारचा आहार घेतल्यामुळं कुठेही आम्हाला कुणालाही त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज व्हावं लागत नाही, दवाखान्यामध्ये जावं लागत नाही. आणि स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवलं तर नक्कीच आपण त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करतो. माझ्याकडून एवढंच होतं पहा. 7 वाजून 17 मिनिटं झालेत, कारण मला कमीत कमी या सेशनसाठी एक 30 मिनिटं लागतात पहा. आणि आपल्याला ऑलरेडी 6 वाजून 45 मिनिटं झाले होते, म्हणून बरोबर तेवढे
30 ते 32 मिनिट सेशन असतं पहा. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण जाणार आहोत बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी श्री यस, अर्चना खूप गायकवाड छान, मॅडम. अमेझिंग, फंटास्टिक. जे लास्ट पर्यंत राहिले त्यांना सर्व फॉर्म्युला मिळालेला आहे. हेल्दी, फिट, निरोगी कसं राहता येईल, आनंदी कसं राहता येईल आणि नक्कीच अमेझिंग अशा सेशन सोबत आपण आज इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आणि पहा, खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. सर जसं सांगत होते, वेळ पाहिजे. तर आपण जे संध्याकाळी सेशन घेणार आहोत, त्यामध्ये जे नवीन लोकं असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा अशी अमेझिंग इन्फॉर्मेशन असणार आहे. आपण संध्याकाळी नवीन लोकांना तिथं का इन्व्हाइट करायचं? आपण वर्कआउट करतो, आपण छान या ठिकाणी स्वतःचा फिटनेस मिळवलेला आहे. परंतु आपल्याबरोबर, आपल्यासारखे जर अजून काही लोकं या ठिकाणी हेल्दी, फिट, निरोगी बनले, तर त्याचे आपल्याला ब्लेसिंग मिळतात. आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी आपण या सेशनमध्ये त्यांना इन्व्हाइट करणार आहोत आणि सरांसाठी क्लॅपिंग करणार आहोत. आजच्या वर्कआउट घेणाऱ्या कोचसाठी क्लॅपिंग करणार आहोत आणि त्याचबरोबर आज मी स्वतः एम-सी पाठ केला. माझ्यासाठी सुद्धा क्लॅपिंग. कारण मी वेळात वेळ काढून खूप महत्त्वाचा वेळ देत असते आणि नक्कीच असे सेशन दररोज होत असतात पहा. उद्याच्या सेशनसाठी रेडी राहायचं. स्पेशली कोचेसनी लास्टपर्यंत टिकून राहायचं. एक पॉझिटिव्हिटी असते. त्याचबरोबर गेस्ट आपले खूप सारे गेस्ट आपण जर या ठिकाणी इन्व्हाईट केले, तर त्यांना सुद्धा आपण हे ब्लेसिंग देऊ शकतो. आणि अशा अमेझिंग सेशन सोबत आपण आजचा कॉल वाइंड अप करणार आहोत. त्याचबरोबर आजचं सेशन जे होतं, ते सेशन जर तुम्हाला या ठिकाणी आवडलं असेल, तर तुम्ही रिप्लाय दिलेलेच आहात. त्याच्यासाठी सुद्धा थँक सो मच. आणि आपण आजचा कॉल वाइंड अप करूया. आज शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करूया आणि धन्यवाद. थँक सो मच.